भाजपचे ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण नवलाई यांनी उपमहापौरांचा महासभेत अवमान केल्याने सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये अर्धा तास जुंपली। विरोधी पक्ष काँग्रेसने राष्ट्रवादीची बाजू उचलून धरल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी महापौरांच्या डायसकडे धाव घेत नवलाई यांनी माफी मागावी, अन्यथा सभात्याग करण्याचा इशारा दिला। अखेर महापौरांच्या सांगण्यावरून नवलाई यांनी उपमहापौरांबद्दल वापरलेले शब्द माघार घेत वादावर पडदा टाकला। महापालिकेची महासभा धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ शौचालय मोहिमेअंतर्गत महापालिका क्षेत्रात नवीन सामुदायिक शौचालय बसवण्यासाठी ठिकाण निश्चित करण्याचा विषय महासभेत आला होता। या विषयावर सदस्य आपली मते व्यक्त करत होते। त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण नवलाई आपले मत व्यक्त करण्यासाठी उभे राहिले असता उपमहापौर गजानन मगदुम यांनी खाली बसा, दुसरे बोलू देत असं सांगितलं। त्यामुळे नवलाई यांनी उपमहापौरांना तुम्ही बोलू नका असं सुनावलं। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मेनुद्दीन बागवान आक्रमक झाले। उपमहापौर यांच्याबाबत असे शब्द शोभत नाही, त्यांच्या पदाचा अवमान झाल्याने नवलाई यांनी माफी मागावी अशी भूमिका घेतली। मेनुद्दीन बागवान, अभिजित भोसले, करण जामदार यांच्यासह महिला सदस्य आक्रमक झाल्या। त्यांनी महापौरांच्या डायसकडे जात नवलाई यांनी माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादीचे सदस्य सभात्याग करतील असा इशारा दिला। भाजपच्या नगरसेवकांनी नवलाई यांची बाजू घेतली। भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा दिल्या। त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने सामने आले। महापौर धीरज सूर्यवंशी दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेसच्या नगरसेवकांनी उपमहापौरांची बाजू उचलून धरली। सभागृहात उपमहापौरांचा अवमान करणाऱ्यांनी प्रथम माफी मागावी अशी मागणी करत राष्ट्रवादीच्या सुरात सूर ओढला। गटनेते मेनुद्दीन बागवान आणि लक्ष्मण नवलाई यांच्यात वादावादी झाली। भाजपचे सदस्य निरंजन औटी, संतोष पाटील आणि प्रकाश मुळके यांनी राष्ट्रवादीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण राष्ट्रवादीच्या आक्रमक नगरसेवकांनी माफी मागावी अशी मागणी कायम ठेवली। अखेर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी महासभेतील पटलावरील नवलाई यांचे शब्द काढून घेत उपमहापौर आणि नवलाई यांच्यातील गैरसमज दोघांनी दूर करावे अशा सूचना दिल्या। जत-सांगोला राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात शेगाव येथील युवक राहुल शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज शेकडो ग्रामस्थांनी ओम साई प्रतिष्ठान शेगाव आणि शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर ठिय्या आंदोलन करत तब्बल 2 ते 3 तास रास्ता रोको केलाय। त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। या महामार्गावरील अपघात प्रवण ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाची बैठक होणार असतानाच या झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झालाय। यापुढे आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी जाऊ देणार नाही, ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली। घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता खालिद सलीम शेख तसेच पोलीस प्रशासनाने तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली। आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करत त्यांच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। यावेळी माननीय प्रांत अधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिनिधीमार्फत दूरध्वनीवरून संबंधित अधिकाऱ्यांना आठवडाभरात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता खालिद सलीम शेख यांनी अपघात प्रवण ठिकाणी येत्या 8 दिवसात स्पीड ब्रेकर उभारण्याचे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिलं। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं। पोलीस आणि प्रशासनाने संयमाने परिस्थिती हाताळल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। मात्र प्रशासनाने दिलेल्या मुदतीत स्पीड ब्रेकरचं काम पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षाविषयक उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली आहे। रेडी रेकनर आणि वापर भारांच्या दरात विसंगती असताना मालमत्ताधारकांना बिलांचं वाटप सुरू आहे। ही बिले तात्काळ थांबवावी अशी मागणी सदस्यांनी महासभेत केली। त्यावर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी घरपट्टीबाबत समिती नियुक्त करण्यात आली असून समितीच्या बैठकीत याबाबत तोडगा काढण्याची ग्वाही त्यांनी दिली। महापालिकेची महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। भांडवली मूल्यावरील घरपट्टीचा विषय महासभेच्या एका खाली आला होता। त्यावर सदस्यांची चर्चा केली। अभिजित भोसले म्हणाले की घरपट्टीबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे, त्यात तज्ज्ञांचा समावेश करावा। रेडी रेकनरचे दर सदनिकेचा दर असतो, तोच दर घरपट्टीला लागू केलाय। प्रशासनाकडून सदस्यांना खुळ्यात काढलं जातंय। वापर भारांकामध्येही विसंगती आहे। बंगल्याचा दर चहाच्या टपरीला लागू केलाय। मुळात ड्रेनेज, आरोग्य सुविधा नसताना कर आकारले आहेत। या संदर्भातील उपविधीही तयार नाहीत। विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण म्हणाले, घरपट्टीबाबत अनेक प्रश्न आहेत, समिती कागदोपत्री राहू नये, घरपट्टीतील चुका दुरुस्त व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली। तर वैशाली गवळी
यांनी टप्प्याटप्प्याने घरपट्टी वाढवावी अशी मागणी केली आहे. महापौर सूर्यवंशी यांनी समितीच्या बैठकीत घरपट्टीबाबत तोडगा काढण्याची ग्वाही दिली. चेतन सूर्यवंशी म्हणाले, यशवंतनगरमध्ये अनेक नागरिकांना नोटिसा मिळालेल्या नाहीत, त्यामुळे हरकतीसाठी मुदतवाढ द्यावी असे आदेश दिले. शहरात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे, अनेक भागात दूषित पाणी पुरवठा देखील होतोय. त्याबाबत त्यांनी महापौरांना पाण्याची बाटली भेट दिली. तर दुसरीकडे मिरजेतील टाकळी रस्त्यावर महापालिका हद्दीच्या बाहेर पाणी कनेक्शन जोडल्याचा आरोप नगरसेवक करण जामदार यांनी केला. त्यावर महापौर सूर्यवंशी यांनी तातडीने चौकशी करून पाणी कनेक्शन बंद करण्याचे निर्देश दिले. महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित लागू केलेल्या अन्यायी घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी तातडीने वाढीव घरपट्टी रद्द न केल्यास सांगली बंद आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय. महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्य आधारित पद्धतीने लागू करण्यात आलेल्या मालमत्ता करावरून नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. घरपट्टीच्या बिलामध्ये प्रचंड तफावत दिसून येते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संयुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. समिती स्थापन झाली, पण समितीत केवळ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचाच भर नाही. प्रत्यक्षात कर आकारणीतील तांत्रिक त्रुटी दूर करू शकणाऱ्या समाजातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले. बिल्डर्स, वास्तुविशारद, नगररचनाकार, कायदेतज्ञ आणि अनुभवी माजी नगरसेवक, जाणते नागरिक यांचा समावेश असावा. त्यामुळे महापालिकेने नेमलेली समिती केवळ औपचारिकता आहे. घरपट्टीची आकारणी कायमस्वरूपी धोरण म्हणून नसेल तर ती अधिक तंत्रशुद्ध, पारदर्शक हवी. त्यामुळे थोडा उशीर झाला तरी चालेल, मात्र प्रशासनाने सध्याची पूर्ण प्रक्रिया थांबवून या परिपूर्ण समितीच्या अहवालाची वाट पाहावी. तोपर्यंत बिले देऊ नयेत या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी तातडीने याबाबत निर्णय न घेतल्यास सांगली बंद आंदोलन करू असा इशारा सतीश साखळकर यांनी दिलाय. या आंदोलनात सतीश साखळकर, हनुमंत पवार, वि. द. बर्वे, पद्माकर जगदाळे, डॉ. संजय पाटील, अजित सूर्यवंशी, बाळासाहेब मासुले, उमेश देसाई, सुरेश टेंगले, नितीन मिरजकर, जयपाल चौगुले, हरिदास पाटील, योगेंद्र थोरात, नितीन चव्हाण, प्रमोद सूर्यवंशी, शशिकांत गायकवाड, उत्तम कांबळे, शंकर पुजारी आदी जण सहभागी झाले. देशातील नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरील दडपशाही थांबवावी या मागण्यांसाठी सोमवारी जत येथे सर्वपक्षीय राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थी, युवक, महिला आणि विद्यार्थी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. पेपरफुटीतील दोषींना शिक्षा झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा. लोकशाहीची गळचेपी बंद करा. संविधानाचा सन्मान करा अशा घोषणा देत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन दिलं. या निवेदनात नीट परीक्षा पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. देशातील परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करावी. पेपरफुटीच्या रॅकेटचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनावरील कारवाई थांबवून त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकारांचा सन्मान करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी वक्त्यांनी देशात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येत असल्याची खंत व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय. लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येणं आवश्यक असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलंय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मिरजेतील पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून मातंग समाजाच्या वतीने महापालिकेत महासभेबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. तर शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना घेराव घालत धारेवर धरले. माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. महासभा सुरू असताना सभागृहाच्या बाहेर निदर्शने आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी नियोजित जागेचं डिझाईन सोडून अन्य डिझाईन केल्याचा आरोप केला. तर परस्पर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांमागे मास्टरमाइंड कोण आहे हा शोध घेण्यात यावा असा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला. दरम्यान अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी आंदोलकांना पुन्हा त्या जागेवर जाऊन पाहणी करून योग्य निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं. त्यानंतर हे आंदोलन शांत झालं. यावेळी महादेव साठे, किशोर धोंगडे, जीवन भोरे, सत्यजित कराडकर, शंकर कांबळे, शुभम चंदन शिवे, निशांत वायदंडे, अनिकेत वायदंडे, लखन घोंगडे, यश भोर आदी जण सहभागी झाले.
वारणाली येथील स्वर्गीय मदनभाऊ पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खासगी तत्वावर न चालवता महापालिकेकडून हे हॉस्पिटल चालवण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आलाय। त्यासाठी जुनी 21 पदे रद्द करून नव्याने आवश्यक असलेली 108 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी शासनाकडे प्रयत्न करण्यात येणार आहे। शिवाय सार्वजनिक संस्थांकडून केवळ निविदा मागून कशा प्रकारे सुविधा देतील याची माहिती घेतली जाईल, पण त्यांना कोणतेही अधिकार देण्यात येणार नसल्याचं महापौर धीरज सूर्यवंशी यांनी महासभेत स्पष्ट केलंय। महापालिकेची महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। वारणाली येथील महापालिकेचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खासगी तत्वावर सामाजिक संस्था सेवाभावी संस्थेकडून चालवण्याचा विषय सभेत घेण्यात आला। यावर चर्चा करण्यात आली। महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुचेता पवार म्हणाल्या, सध्या मंजूर असलेल्या 25 पदांवर येथे मल्टी स्पेशालिटी सुविधा रुग्णांना देणं शक्य नाही, फार तर ओपीडी सुरू करता येईल। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवण्यास उर्वरित 87 पदे मंजूर होणं आवश्यक आहे। महापालिकेच्या वतीने हॉस्पिटल चालवल्यास वर्षाला 7 ते 8 कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे। त्यामुळे अन्य काही महापालिकाप्रमाणे हे हॉस्पिटल PPP अंतर्गत चालवण्यास देण्याचा प्रस्ताव करण्यात आला। महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवण्यासाठी 108 कर्मचाऱ्यांची भरती होणं आवश्यक आहे। जुन्या 21 कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने भरती करण्यात येईल। त्यासाठी राज्य शासनाची मान्यता घ्यावी लागेल। पालकमंत्री तसेच खासदार सर्व आमदारांच्या माध्यमातून शासनाकडे यासाठी प्रयत्न करू। तसेच हॉस्पिटल चालवण्यास काही संस्था व्यक्ती इच्छुक असतील तर त्यांच्याकडून प्रशासनाच्या सूचनेनुसार प्रस्ताव मागवण्यात येतील, पण याचा सर्व निर्णय महासभेत होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण होत आहे। धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने धरणातील पाणी साठ्यात वाढ होते। या परिस्थितीत महाराष्ट्रातून वाहून जाणारे हिप्परगी बॅरेजमध्ये पाणी जाते। सद्यस्थितीत कृष्णा नदी प्रवाहित राहण्यासाठी हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावेत। पाटबंधारे विभागाने कर्नाटक शासनास आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केल्याचे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी सांगितले। अलमट्टी धरणाची पाणी पातळी 517 ते 517.50 मीटर दरम्यान राखण्याचीही विनंती करण्यात आली आहे। कृष्णा नदीच्या धरण क्षेत्रात तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात सध्या चांगला पाऊस सुरू असून आगामी काळात नदीच्या प्रवाहात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटक शासनास आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे। 20 जुलै रोजी सकाळी 8 वाजता हिप्परगी बॅरेजची पाणी पातळी 522.60 मीटर असून आवक 36,400 क्युसेक्स तर जावक 34,450 क्युसेक आहे। बॅरेजमध्ये 3.98 टीएमसी पाणी साठा असून त्यापैकी 3.18 टीएमसी उपयुक्त आणि 0.80 टीएमसी मृत साठा आहे। कोप बंधारा राजापूर येथील पाणी पातळी 524.483 मीटर असून तेथून 35,208 क्युसेक विसर्ग सुरू आहे। आंतरराज्य समन्वय बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मान्सून कालावधीत कृष्णा नदी प्रवाहित राहण्यासाठी हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावी अशी विनंती कर्नाटक प्रशासनास पुन्हा करण्यात आली आहे। पलूस कडेगावमध्ये माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांच्या नेतृत्वात पक्षाची ताकद वाढत आहे। SIR मोहीम अचूकपणे राबवल्यास पुढील विधानसभेचा आमदार भाजपाचाच असेल असं सांगली सातारा विधान परिषदेचे नूतन आमदार धैर्यशील कदम यांनी मत व्यक्त केले। ते कडेपूर येथे SIR मोहिमेच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते। यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, पश्चिम महाराष्ट्र संघटक विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शरद लाड, युवा नेते रविराज देशमुख प्रमुख उपस्थित होते। कडेपूर येथे भाजपची SIR मोहिमेची आढावा बैठक पार पडली। मतदारसंघातील SIR मोहिमेचा आढावा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र चौगुले यांनी सादर करत कडेगाव व पलूस तालुक्यातील दुबार आणि बोगस मतदानाची सविस्तर माहिती दिली। पलूस कडेगाव SIR प्रमुख शरद लाड यांनी कार्यक्रमाची सुरुवात करताना म्हणाले की पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये बोगस मतदारांची संख्या जास्त आहे। आमचे BLA 2 या मोहिमेवर बारीक लक्ष ठेवून आहेत। आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर बोगस आणि दुबार मतदान काढलेलं आहे। पुढेही आपल्या कार्यकर्त्यांनी BLO बरोबर उपस्थित राहून अचूक मतदार नोंदणी करून घ्यावी। यावेळी पृथ्वीराज देशमुख म्हणाले, मतदारसंघामध्ये भाजप पक्षाची मोठी ताकद आहे। योग्य नियोजनातून मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मोठं यश मिळवत 8 पैकी 7 जागा आपल्या पक्षाला मिळाल्या होत्या, तर दोन्ही पंचायत समितीवर आपली सत्ता होती। परंतु यावेळी काहींनी घोटाळा केल्याने येथे फटका बसल्याचेच त्यांनी सांगितलं।
ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय. शासनाकडून कोणतेही उपाय होत नाहीत या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील व शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. त्यात म्हटलंय की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सरकारने जबाबदारी टाळण्याचा मार्ग स्वीकारलाय. विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांसाठी सोनम वांगचुक यांनी केलेल्या उपोषण आंदोलनाला सरकारने प्रतिसाद दिला नाही. देशातील 20हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असताना नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देणं आवश्यक होतं, परंतु या असंवेदनशील सरकारने त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि युवकांच्या न्याय मागण्यांबाबत सरकारची भूमिका निराशाजनक आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. ज्या कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये आहेत त्यांना काम देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, निरीक्षक शेखर माने, विजय पाटील, सुष्मिता जाधव, टी.व्ही. पाटील, संगीता हारगे, सागर घोडके, सचिन जगदाळे, अभिजित हारगे, हयूम सावनूरकर, ज्योती आदाटे, आयुब बारगीर, महेश कुपाडे, तानाजी गडदे, ज्योती आदाटे, अलका माने, स्मिता पाटील, संदीप मुळीक, डॉ. छाया जाधव आदी जण सहभागी झाले.